मुंबईच्या महापौर पदासाठी दिल्लीमध्ये खलबतं। राज्यातील भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक। शिंदे सेनेतून राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे यांची भाजपच्या अमित साटम आणि आशिष शेलार यांच्यासोबत चर्चा। 30 जानेवारीला मुंबईचा महापौर होणार, सूत्रांची माहिती। भाजपच्या मोठ्या नेत्याची अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती। मुंबई महापालिकेवरती महायुतीचाच महापौर बसणार, अमित साटम यांच्याकडून विश्वास व्यक्त। महापौर भाजपचा होणार की शिवसेनेचा हे महत्त्वाचं नाही, तर महापालिकेला भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देणं जास्त महत्त्वाचं, अमित साटम यांचं वक्तव्य। शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईमध्ये भाजपचं नुकसान झालं। शिंदेंनी जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवरती परिणाम झाला। केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातील भाजप नेत्यांची भूमिका, तर शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर देखील नाराज, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या मुंबईतील 11 नगरसेवकांचा हजारापेक्षा कमी मतांनी पराभव, तर मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिंदेंच्या स्ट्राईक रेट कमी असल्याचा आणि शिंदेंच्या सेनेमुळे नुकसान झाल्याचा भाजपनं दावा केल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेकडून थेट आकडेवारीच सादर। भाजपच्या स्थानिक नेत्यांमुळे पराभव, शिंदे सेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांच्याकडून पराभवाचं खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर। समाधान सरवणकरांच्या आरोपानंतर भाजप पदाधिकाऱ्यांच्या फेसबुक पोस्ट, माहीममध्ये भाजपची मतं मिळाली म्हणून दुसऱ्या क्रमांकावर राहिलात, भाजपची मतं मिळाली नसती तर चौथ्या क्रमांकावर गेला असता। माहीममधील भाजप पदाधिकारी अक्षता तेंडुलकर आणि जितेंद्र राऊत यांची फेसबुक पोस्ट। शिंदे सेनेचे नगरसेवक गेल्या 4 दिवसांपासून हॉटेलमध्ये असल्यानं अमित ठाकरेंची टीका, तर जनतेने निवडून दिलेले नगरसेवक 5 स्टार हॉटेलमध्ये आनंदानं कैद झालेत। सामान्य नागरिकांनी केलेल्या मतदानाचा अपमान नाही का, अमित ठाकरे यांची ट्विट करत सवाल उपस्थित। राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार, तर 5 फेब्रुवारीला मतदान आणि 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार। वैजापूर जिल्हा परिषदेच्या जागांसंदर्भात शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नको, भाजप कार्यकर्त्यांचा मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला घेराव, तर भाजपला फक्त 3 जागा मिळाल्यानं नाराजी। छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयगाव सिल्लोडमध्ये जिल्हा परिषद स्वतंत्र लढवणार, अब्दुल सत्तार यांच्याकडून घोषणा। सोयगाव सिल्लोडमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सत्तारांचा एकला चलोरीचा नारा। फडणवीस, शिंदे आणि बावनकुळेंमधील 2 दिवस बैठकानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप सेनेमध्ये युतीचा निर्णय। भाजप 27 जागांवर लढणार असून 11 ठिकाणी सिल्लोडमध्ये मैत्रीपूर्ण लढत, तर एकूण 52 जागांवरती युती, मंत्री अतुल सावे यांची माहिती। पुण्याच्या भोर, वेल्हा, मुळशीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावरती लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। तर भाजपच्या संग्राम थोपटेंविरोधात सर्व झेडपी आणि पंचायत समिती निवडून आणण्याच्याही सूचना। सांगोल्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना भाजप आरपीआयची युती होणार। शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य, तर संजय राऊतांनी दोन्ही ठाकरेंचा पक्ष संपवण्याची सुपारी घेतली आहे। शहाजी बापू पाटील यांची संजय राऊतांवर टीका। शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील घड्याळ चिन्हावरती जिल्हा निवडणूक लढवणार, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेची उमेदवारी भरणार। हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय विरोधक मंत्री दत्तात्रय भरणे अंकिता पाटील यांच्या प्रचारात उतरणार का, याकडे सर्वांचं लक्ष। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बहिणी उतरल्या झेडपी निवडणुकीमध्ये, जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल, तर निंबवडे गटातून पडळकर यांच्या बहिणी माधवी पडळकर यांनी भरला उमेदवारी अर्ज। मंत्री दत्तात्रय भरणेंचा मुलगा पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता। बोरा गणातून श्रीराज भरणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, तर श्रीराज भरणे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचीही दाट शक्यता। बिडकींची जागा गेली असून इच्छुकांची संख्या मोठी आहे। युती झाल्यावर कुठेतरी तडजोड करावी लागते। बहुतांश जागा भाजपकडे गेल्या असल्या तरी आमच्याकडे कोणताही गोंधळ नाही। छत्रपती संभाजीनगरमधील भाजप सेनेच्या युतीवरून संदीपान भुमरेंचं स्पष्टीकरण। धाराशिवमध्ये भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्याकडून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल। लोकसभेतील पराभवानंतर अर्चना पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये, तर भाजपकडून तेर आणि केशेगाव गटातून उमेदवारी अर्ज दाखल।
परभणी जिल्हा परिषदेसाठी परभणी, पाथरी आणि जिंतूर विधानसभेत भाजप आणि शिवसेनेची युती. भाजपने शिवसेनेसाठी किती जागा सोडल्या हे मात्र गुलदस्त्यात. तर आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासोबत चर्चा करून गंगाखेडमध्ये युती होणार. भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांची माहिती. पुण्याच्या खेड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे अर्ज दाखल करण्यास झुंबड. अर्ज दाखल करण्यासाठी उपविभागीय कार्यालयाच्या गेटवरती उमेदवार आणि कार्यकर्त्यांमुळे मोठा गोंधळ. काही काळ तणावाचं वातावरण. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आतापर्यंत 34 अर्ज दाखल. जिल्ह्यातील 63 जिल्हा परिषद गट आणि 126 पंचायत समिती गणांसाठी होणार निवडणूक. सगळ्या उमेदवारांकडून आता एकूण 1326 अर्जाची विक्री झाल्याची ही माहिती. साताऱ्यामध्ये मायणी जिल्हा परिषद गटातून शक्ती प्रदर्शन करत माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेंद्र गुदगे यांनी उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान विद्यमान आमदारांकडून अन्यायाची वागणूक दिली जात असल्याचीही टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचं जागावाटप सुरू आहे. अंबादास दानवेंचं जागावाटपाच्या अनुषंगानं वक्तव्य. जिल्हा परिषदेसाठी ठाकरेंची सेना, काँग्रेस आणि वंचितमध्ये चर्चा सुरू. महाडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिंदेच्या सेनेच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल. मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरला. तर गोगावलेंनी खास शैलीमध्ये रुमाल फिरवत विरोधकांना डिवचलं. चिपळूण तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू. पंचायत समितीसाठी 18 आणि जिल्हा परिषदेच्या एकूण 9 जागा. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू. तर उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस. रत्नागिरीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे निवडणुकीच्या रिंगणात. ठाकरेंच्या शिवसेनेकडून संगमेश्वर तालुक्यातील कडवई जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल. शिरूरमध्ये गळ्यामध्ये खिळ्याचा पट्टा तसेच कांद्याची माळ घालून पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल. बिबट्याची दहशत, कांदा बाजारातील घसरलेले दर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवण्यासाठी हा आंदोलनाचा प्रकार. तर उमेदवाराची प्रतिक्रिया. जिल्हा परिषदांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार. आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीबाबत कोर्ट काय निर्णय देणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष. कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंचे 4 नगरसेवक कोकण भवनमध्ये अनुपस्थित. गट स्थापन करण्यासाठी आमदार वरुण सरदेसाईंसोबत उर्वरित 7 नगरसेवक हजर. तर ठाकरे सेनेचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे 2 नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचीही माहिती. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील 11 पैकी 7 नगरसेवकांचं गट स्थापनेसाठी पत्र. 4 नॉट रिचेबल नगरसेवकांवरती कारवाई केली जाणार. शिंदेच्या शिवसेनेसोबत संपर्कात असल्याचीही चर्चा. आम्हाला फोडाफोडीची गरज नाहीये. स्वतःहून दिलेला पाठिंबा नको घेऊ का? मंत्री प्रताप सरनाईक यांचा सवाल. तर कल्याण डोंबिवलीत शिवसेनेने फोडाफोडी केल्याच्या आरोपावरून प्रताप सरनाईक यांची टीका. केडीएमसीतील ठाकरेंच्या नगरसेवकांच्या बैठकीला मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे गैरहजर. तर गैरहजर नगरसेवकांना 24 तासात समोर येण्याच्या सूचना. अन्यथा अपात्रतेच्या कारवाईचा देखील इशारा. ठाकरेंच्या शिवसेनेचा गटनेता म्हणून उमेश बोरगावकर यांची निवड. संपूर्ण ठराव विभागीय आयुक्तांकडे दिलेला आहे. वरुण सरदेसाई यांची प्रतिक्रिया. मीरा भाईंदरचा महापौर मराठीच असावा. मनसेकडून नरेंद्र मेहतांना पत्र. मराठी महापौर न झाल्यास आंदोलन करण्याचाही इशारा. विकासाच्या कामामध्ये मनसे नेहमी साथ देईन, पण महापौर हा मराठीच असावा. अविनाश जाधवांची पत्राद्वारे मागणी. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी. तर खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार. उद्धव ठाकरेंचा आवाज म्हणूनच पालिकेच्या सभागृहात आवाज उठवणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनियुक्त नगरसेवक नितीन गावडे यांची प्रतिक्रिया. सर्वसामान्य घड्याळाला कितीही मतदान करणार नाहीत. रायगड जिल्हा परिषदेत ठाकरे गटाची राष्ट्रवादीसोबत युती झाल्यानं शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंची टीका. कितीही आघाड्या झाल्या तरी शिवसेना, भाजप आणि आरपीआयची महायुतीच भगवा फडकवणार. थोरवेंचं वक्तव्य. काँग्रेस पक्षाच्या तक्रारीमुळे लाडक्या बहिणींना निधी मिळण्यास उशीर. तर परिणय फुकेंची काँग्रेसवर टीका.
गुन्हेगारांना की सर्वसामान्यांना उमेदवारी इचलकरंजी शहराजवळील कबनूर गावात नागरिकांकडून बॅनर लावत सवाल जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बॅनरबाजी मुनगंटीवार यांचं विधान अफवा काँग्रेसचे सगळे नगरसेवक हे सुरक्षित आहेत चंद्रपूरमध्ये काँग्रेस नगरसेवकांचा एक गट संपर्कात असल्याचं मुनगंटीवार यांनी केलं होतं वक्तव्य चंद्रपूरमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर वडेट्टीवार यांनी विजय रॅलीतून काही नगरसेवकांना नेलं सुरुवात वडेट्टीवार यांनी केली खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून नाराजी व्यक्त ठाकरेंच्या शिवसेनेशिवाय चंद्रपुरात कुणाचाच महापौर बसणार नाही राऊतांचा दावा भाजप की काँग्रेस यावरती उद्धव ठाकरे निर्णय घेतील राऊतांची प्रतिक्रिया तर ठाकरेंनी चंद्रपूरमध्ये सोबत यावं म्हणून चर्चा सुरू असल्याची वडेट्टीवार यांची मागणी भाजप निवडणूक अधिकारी मॅनेज करतं रुपाली पाटलांचा गंभीर आरोप भाजपने 119 जागा मॅनेज केल्या निलेश काळे या अधिकाऱ्याने फसवणूक केली 17 मशीन आम्हाला न सांगता बदलल्या व्हिडिओ दाखवत रुपाली पाटील यांचा थेट आरोप छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीतील विजयानंतर एमआयएम ऍक्शन मोडवरती जेवढे दिवस पाणी मिळणार तेवढाच कर भरावा असा प्रस्ताव ठेवणार इम्तियाज जलील यांची माहिती तर सर्व प्रस्तावाला सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याची देखील मागणी महाराष्ट्रामध्ये मोठी राजकीय घडामोड होणार येत्या आठवड्यामध्ये भाजपचं अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचा गेम करणार काँग्रेस नेते नाना पटोलेंचा मोठा दावा अमरावती महानगरपालिकेचा नवा फॉर्म्युला अखेर मंजूर स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 9 वर पोहोचली सदस्य संख्या वाढल्यानं सत्ता समीकरणात बदलाची शक्यता 15 फेब्रुवारीपूर्वी होणाऱ्या पहिल्याच बैठकीमध्ये ठरणार महापौर आणि उपमहापौर मालेगाव महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेला वेग काँग्रेसचा इस्लाम पार्टीला पाठिंबा जाहीर इस्लाम पार्टीचे 35 समाजवादी पार्टीचे 5 आणि काँग्रेसचे 3 नगरसेवक मिळून 43चं बहुमत पूर्ण पराभवानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या नाना भानगिरे यांचा कोर्टात जाण्याचा इशारा हडपसरमधील काही लोकांनी षडयंत्र रचल्याचा भानगिरेंचा आरोप तर सोशल मीडियावरती पोस्ट करत व्यक्त केली भूमिका कोल्हापूरमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांचा काँग्रेसकडून सत्कार काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते नगरसेवकांचा सत्कार पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीची विशेष रणनीती गट आणि गणानुसार चिन्हाचं वाटप केलं जाणार अनेक ठिकाणी घड्याळ विरुद्ध तुतारी असंही चित्र संग्राम थोपटे भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्या कारखान्याला अजित पवारांनी मदत केली नाही भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांवर आरोप तर त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी कारखान्याला 500 कोटींचा निधी देण्याचं आश्वासन दिल्याचंही वक्तव्य नागपूरच्या नव्या महापौर उपमहापौरांच्या कार्यालयाचं नूतनीकरण सुरू तर स्थायी समितीचे अध्यक्ष सत्ताधारी पक्षनेते विरोधी पक्षनेते आणि गट नेत्यांच्या दालनाचं नूतनीकरण करण्यास सुरुवात दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा डंका वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पहिल्याच दिवशी 14 लाख कोटींचे करार महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक गुंतवणुकीसाठी विमान कंपन्यांसोबत करार उद्योजक भरत गीते यांच्याकडून जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गेल्या वर्षी 500 कोटी रुपयांच्या सामंजस्य कराराच्या अवघ्या एका वर्षामध्ये यशस्वी अंमलबजावणी तर भरत गीते यांच्यासारख्या मराठी उद्योजकांचा मला अभिमान दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे गौरवोद्गार गेल्या वेळेस 15 लाख कोटींचे एमओयू झाले आता त्यापेक्षा जास्त करू दावोस दौऱ्यावर असलेल्या मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळेंनी घेतली भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट तर नितीन नबीन यांना दिल्या आहेत शुभेच्छा टीईटी नसलेल्या शिक्षकांच्या बढतीस तात्पुरती स्थगिती शिक्षण विभागाचा निर्णय तर पदोन्नतीसाठी इच्छुकांना प्रतीक्षाही करावी लागणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 19 दिवसामध्ये 1 लाख प्रवाशांचा टप्पा पार आतापर्यंत विमानतळावरून 734 विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग झाल्याची माहिती निवडणूक कामांसाठी एसटी बस दिल्यानं 38 लाखांचं उत्पन्न एसटी महामंडळाला महापालिका निवडणुकांनी चांगलाच आधार दिला संपूर्ण राज्यभरात महामंडळानं कोट्यवधी रुपयांचं उत्पन्नही कमावलं विनातिकीट प्रवास करणाऱ्या 5800 प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई 12 तासांच्या विशेष मोहिमेमध्ये
यावेळेस 5,000 प्रवाशांवर कारवाई केल्याची माहिती. मुंबई लोकलचं वेळापत्रक सुधारण्यासाठी आता 2 एक्सप्रेसला LTT मध्ये थांबा मंजूर झालेला आहे. CSMT ते या ठिकाणी थांबणाऱ्या 2 एक्सप्रेसला LTT हून सोडण्याचा प्रस्ताव मंजूर. तर या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेस लोकलसाठी ट्रॅक उपलब्ध केला जाणार. MPEd आणि MEd पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या CET नोंदणीला 10 फेब्रुवारीपर्यंत मुभा. यापूर्वी ही नोंदणी 20 जानेवारीपर्यंत होती. तर MPEd साठी आता 24 मार्च तर प्रात्यक्षिक परीक्षा 25 मार्चला होणार असल्याची माहिती.